नमस्कार मैत्रिणींनो, मी महिमा तुमचं स्वागत आहे माझं नवीन एका रेसिपीमध्ये। तर आज मी बनवणार आहे झणझणीत व गावरान पद्धतीने मसाल्यातले सुके मासे। तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो मासे घेतलेले आहेत। हे मासे स्वच्छ धुवून बाजरीचं पीठ लावून त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यासाठी मी इथं वाटण करून घेणार आहे। तर त्याकरिता मी कोणताही पदार्थ भाजून घेतलेला नाही, कच्च्याच वाटणापासून बनवणार आहे। त्यासाठी खोबरं, कोथिंबीर, खोबरं, लसण, ओवा आणि खसखस घेतलेली आहे। आता हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी बारीक वाटून घेणार आहे। कोथिंबीर पण टाकून घेतली। आता हे थोडंसं ओबडधोबडच वाटलेले आहे, त्याला एकदा चमच्याने मिक्स करून घेते आणि त्यामध्ये काळा मसाला टाकला। इथे मी 3 चमचे काळा मसाला टाकलाय, तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता। मसाला टाकला, चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे टाका आणि थोडं पाणी करून बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली। आता हे मासे मध्ये मसाला टाकून व्यवस्थित लावून घ्यायचा। तेलामध्ये मसाला टाकला आणि मासे टाकले की त्याला मसाला व्यवस्थित लावला जात नाही, त्यामुळे मी इथं खालीच टोपल्यामध्येच माशाला मसाला चांगला लावून घेतलेला आहे। प्रत्येक माशाला मसाला चांगला लागलेला आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले, तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक पीस करून सगळे पीस मी तेलामध्ये सोडून घेतले। पूर्ण मसाला व्यवस्थित असं लावून घ्यायचा आणि हळू परतून घेतलं। मी कोणताच मसाला भाजून घेतला नाही, काय नाही, कच्च्या वाटणापासूनच मसाला बनवला। चांगलं मिक्स झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून याला शिजू देऊ। मस्त चांगल्या प्रकारे याला रंग पण आलेला आहे। मी माशामध्ये एकही पाण्याचा थेंब टाकलेला नाही। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिट शिजून देऊ। झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलेले, यामध्ये वेगळं कोणतंच पाणी टाकलेलं नाही। याला हळूवार चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालेले, तुम्ही पण अशा प्रकारे माझ्यासारखी बनवून बघा। तुम्ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे, याला कोणताच मसाला भाजायची वगैरे काहीच गरज नाही। अशा प्रकारे भाजी केली तर 8 ते 10 मिनिटात नक्कीच बनवून तयार होते। मासे पण आपले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत, मी आता सर्व करते। तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे, तर्री व्यवस्थित झालेली आहे। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा।